टँकरद्वारे रस्ते धुण्याचा महापालिकेचा निर्णय 677 किलोमीटर लांबीचे रस्ते धुण्यासाठी 377 टँकर हवेतील प्रदूषणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पालिकेचा प्रयत्न। धाराशिवमध्ये अतिवृष्टी पूरस्थितीमुळे नुकसान, दिवाळी सणानिमित्त सजलेल्या बाजारपेठेवर परिणाम, आर्थिक अडचणींमुळे खरेदी करण्याचा उत्साह कमी। नवी मुंबईमध्ये ऑडी गाडीवर बसून स्टंटबाजी करणाऱ्या चालकावर गुन्हा, पोलिसांकडून 2 तरुणांवर कारवाई। हटरी दिव्याने साजरी होते सिंधी बांधवांची दिवाळी, हटरीला उल्हासनगर शहरात दिवाळीत विशेष मागणी। कमावणाऱ्या पत्नीला पोटगी मिळणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा, न्यायालयातील एका प्रकरणादरम्यान निर्वाळा। आष्टीत दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या, शेतकऱ्यांनी फिरवली बाजारपेठेकडे पाठ, पूरस्थितीमुळे शेतकरी आर्थिक नैराश्यात। जळगावकरांनी घेतला दिवाळी पहाटचा आनंद, भाऊच्या उद्यानात दिवाळी पहाट कार्यक्रम, गणेश वंदनानं दिवाळी पहाट कार्यक्रमाला सुरुवात। दिवाळीच्या सुरुवातीलाच दिल्लीला प्रदूषणाचा विळखा, दिल्लीच्या हवेच्या दर्जाची श्रेणी खराब, वायू प्रदूषणाने गाठली धोक्याची पातळी। मिठ नदीवर नवा पूल उभारणार, जुना पूल पाडून नवीन पुलाची उभारणी, पूल उभारण्यासाठी 303 कोटी रुपयांचा खर्च येणार। पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाहतूक कोंडी, सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा, 1 किलोमीटर जाण्यासाठी लागत आहे 1.5 तास। पुण्यातून दिवाळीसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।